नमस्कार मित्रांनो, आपल्या ह्या नवीन फार्मवर येऊन मित्रांनो म्हणजे गाय शिफ्ट करून 1 महिना पूर्ण झालेला. तर मित्रांनो आपल्या फार्मवर आल्यानंतर नवीन फार्मवर आल्यानंतर गायांमध्ये कोणता बदल झाला आणि काम करण्यासाठी कसं काय मित्रांनो वेळ लागते का नाही लागत, तर हे सगळं टोटल मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला आज माहिती देणार आहे. तर मित्रांनो नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आज मस्त इंटरेस्टिंग टॉपिक आहे, कारण ज्यांना कोणाला मस्त शेड बांधायचं असेल तर नवीन शेड बांधल्यानंतर काय काय फरक होतो तर त्याबद्दल एक मस्त शॉकिंग मित्रांनो रिझल्ट आलेला आपल्याला. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो आता बघा तुम्ही आपल्या हे चाऱ्याची गव्हाण मित्रांनो आपल्या नवीन शेडवरची हे अशी. तर यामध्ये आपण मित्रांनो सायलेज आणि भुसा देतो. मित्रांनो इकडे आपल्या फार्मवरचं सायलेज ठेवून आहे सगळं आणि ते मित्रांनो आपण टाकतो. तर मित्रांनो आता इकडल्या बाजूचं शेडचं काम व्हायचं आहे, तर हे आता चालू झालेलं आहे आता सगळं. तर मित्रांनो अशा प्रकारे आता आपल्या फार्मरची हे गव्हाणी आणि हेडलॉक सिस्टम आहे. मित्रांनो सगळ्यात आधी आपल्या फार्मरचं 1 महिन्यानंतर हेडलॉक तुटलं मित्रांनो. इथून थोडीशी वेल्डिंग तुटली आहे मित्रांनो. तर हे थोडं चांगलं आता फिटिंग करायचं, तर ते काम आता आज संध्याकाळला होणार आहे. तर बाकी काही प्रॉब्लेम आलेला नाही, फक्त हेडलॉक तुटला एका साईडचं. थोडं वेल्डिंग म्हणजे खालून वेल्डिंग मारली नव्हती, तर गायांच्या धक्क्यामुळे ते हेडलॉक तुटलं होतं. तर आता अंदरून बघू मित्रांनो गायांमध्ये कोणता फरक आला आणि आपल्याला काम करायला सोपी होते का कसं काय, तर ते बघू. सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, ज्या गाया कोणत्या हीटवर नव्हत्या आहेत, म्हणजे मित्रांनो एक गाय 2 गाय आपल्या हीटवर नव्हत्या आहेत. हे एक झाली मित्रांनो हीटवर नव्हती आहेत आणि हे एक मित्रांनो हीटवर नव्हती आहेत आपल्या जुन्या शेडवरती. तर मित्रांनो इथे आल्यानंतर लगेच मित्रांनो 20 दिवसामध्ये म्हणजे मुक्त गोठा वगैरे आपल्या इकडं सगळं टोटल सुविधा केलेली आहे आपल्या. सगळं केलेलं आहे मित्रांनो आपल्या नवीन फार्मवरती. मित्रांनो हा आपला मुक्त गोठा वगैरे आहे सगळं असं 45 फूट आपला 45 बाय 30चा आपला मुक्त गोठा आहे. मित्रांनो अंदरून शेड अशा प्रकारे आहे मित्रांनो, हे बघा तुम्ही. आणि ही जे हीटवर नव्हती आहे, हीटवर येऊन हिची झालेली आहे मित्रांनो आता. आणि अशा प्रकारे मित्रांनो सगळं आपलं आता नवीन फार्मवरचं एकदम मित्रांनो चांगलं चालू आहे. काही टेन्शन नाही कामामध्ये मित्रांनो. ह्या खालवटी पण मित्रांनो पूर्ण बारीक झाल्या होत्या, बांधून राहत होत्या. तर मित्रांनो यांची पण हेल्थ आता पूर्ण वापस आलेली आहे. गायांमध्ये पण पूर्ण सुधार झालेला आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता गायांची चमक वापस आलेली आहे. तर मित्रांनो चांगलं एक सीड राहणं मित्रांनो चांगलं गरजेचं आहे मित्रांनो. नुसत्या गाया आणायच्या म्हणजे आता कोणाला जर 5 गाई आणायच्या असेल तर मित्रांनो शेड जर बरोबर नसेल तर मित्रांनो 4 गाई आणा आणि त्या एक जे 1 लाख रुपयाचं आहे ते त्यामध्ये तुम्ही शेड पण करू शकता. कारण तुम्ही यूट्यूबवर बघितलं असेल का, शेड पैसे नाही देत गाई पैसे देते. म्हणजे शेड दूध नाही देत गाई दूध देते. तर मित्रांनो गायांना दूध देण्यासाठी चांगली सुविधा पण महत्त्वाची असते. नाही तर त्या 5 गाई आणून मित्रांनो 3 गाईचं दूध काढण्यात काही मतलब नाही मित्रांनो. अशा प्रकारे होतात. कारण जर चांगलं सुविधा असली तर 4 गाई पण चांगलं दूध देतात आणि चांगलं शेड नसेल तर 10 गाईमध्ये पण तेवढंच दूध निघतात. मी आमचा पर्सनल एक्सपिरियन्स आहे मित्रांनो. आम्ही एका गाईपासून चालू केलेलं, आता इतके सगळ्या गाई आहे आमच्याकडे. तर हा मित्रांनो आमचा स्वतःचा अनुभव आहे. चांगला जर शेड नाही राहिलं तर मित्रांनो काही फायदा होत नाही. आणि मित्रांनो जर चांगलं शेड नाही राहिलं तर दूध पण कमी होऊन जाते. हीट म्हणजे उन्हाचा प्रॉब्लेम. आता आपण हेडची जे हाईट घेतली आहे मित्रांनो, आता मधातली जे टॉप आहे मित्रांनो 25 फूट आहे. असं मित्रांनो 1.5 फुटाचे कप्पे सोडून मित्रांनो आपण हाईट आपली हे लास्टवाली मित्रांनो 16 फूट हाईट आलेली आहे. बघू शकता अशा प्रकारे आपण सिस्टम केलेला आहे. तर मित्रांनो चांगलं आता सोय जर आली, आता ॲटोमॅटिक पाणी सिस्टम आहे मित्रांनो. हे बघू शकता आता इथे गाय चारा खात जाते, त्यांना लागला आणि पाणी मित्रांनो येत जाते. तर लगेच पाणी पिल्यानंतर मित्रांनो बघू शकता तुम्ही तिथून पाणी यायला सुरुवात झालेली आहे बघा. तर अशा प्रकारे जर मित्रांनो सगळं जर सिस्टम बरोबर राहिलं तर मित्रांनो हे आपल्या पाण्याचं सिस्टम झालं. तर मित्रांनो आता तसंच आपल्याकडे हे वॉशिंग करायसाठी फ्लोरिंग वगैरे, तर हे HTB मशीन आहे मित्रांनो. आपण HTB मशीन बघू शकता इथे फिट आहे. तर अशा प्रकारे आपण थोड्या छोट्या मित्रांनो कामाच्या सुविधा जर फार्मवर ठेवलं तर काम करायला सोपी जाते, साफसफाई करायला सोपी जाते मित्रांनो. सगळ्यात महत्त्वाचं जे आपल्याला फायदा झालेला आहे तर मित्रांनो गायांची हेल्थ पूर्णपणे सुधारलेली आहे, दूध वाढलेलं आहे, काम करायला सोपी झालेलं आहे. काम मित्रांनो काम करायला सोपी झालं म्हणजे काम करायला टाईम खूप कमी लागते. कारण गायला चारा टाकायचं, पाणी पाजायचं आहे ना. कारण ज्यांना लागते ते इथे येऊन आपलं पाणी पिते आणि पुन्हा चारा खायला जाते. तर मित्रांनो असे सगळे मित्रांनो टोटल फायदा झाला. नुकसान मित्रांनो फक्त एक झाला का इतके सगळे पैसे लागले. पैसे सोडून दुसरं नुकसान कोणचंच नाही झालेलं आहे मित्रांनो. आणि पैसे जे काही लागले होते त्याबद्दल पण मित्रांनो डिटेल्समध्ये एक व्हिडिओ येणार आहे. तर मित्रांनो नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपले जर व्हिडिओ आवडत असेल तर मित्रांनो चांगले व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहे.
तर मित्रांनो आता एवढं सगळं टेम्परेचर, आता आमच्याकडे आमचा वर्धा जिल्हा आहे, तर मित्रांनो इकडे टेम्परेचर खूप जास्त असतात. तर मित्रांनो आता 45-44पर्यंत टेम्परेचर जातात, तरी मित्रांनो आपल्या गाय उलटलेला नाही आहे एक पण. ह्याचा फायदा झालेला आहे मित्रांनो ह्या शेडचा. तर मित्रांनो मी असं नाही म्हणत का माझ्या एवढं शेड एवढे मोठे पैसे खर्च करा, पण मित्रांनो जर छोटंसं पण चालू करत असेल, थोडं पद्धतशीर करा मित्रांनो. हाईट थोडी जास्त असली मित्रांनो काय होते, आता जुन्या शेडमध्ये, आता समजा आमचं जुनं शेड, आमच्या गावातलं सगळ्यात बेकार शेड आमचंच होतं आधीचं, आणि आता सगळ्यात चांगलं शेड पण आमचंच आहे मित्रांनो. तर सुरुवात मित्रांनो आता आम्ही पण तशीच केली होती, पण मित्रांनो प्रॉब्लेम झाले. आता तेव्हा स्टार्टिंगला, आता तुम्ही कोणी जर चांगले पैसेवाले असेल आणि चालू करायचं असेल, तर मित्रांनो थोडं पद्धतशीरमध्ये जर शेड थोडं कोणाला विचारून, म्हणजे पर्सनल, म्हणजे तुम्ही आता एखाद्या डेअरी फार्मवर व्हिजिट करत आहे तर त्यांचं पण शेड पाहायचं, थोडं त्यांच्याबद्दल ऐकायचं. उन्हाळ्यातला प्रॉब्लेम मित्रांनो खूप जास्त असते, उन्हाळा आणि पावसाळा. मित्रांनो पावसाळ्यात असं वाटते का टेम्परेचर नॉर्मल असते मित्रांनो, ते पण खूप बेकार आहे. कारण जेव्हा पाणी येऊन जाते आणि त्याच्यानंतर ऊन निघते मित्रांनो, आमच्याकडचं वातावरण असं आहे का पाणी आल्यानंतर ऊन निघते मित्रांनो, आणि एवढं गरम होते का मित्रांनो. आता उन्हाळ्यात जेवढं गरम नाही वाटत तेवढं पावसाळ्यात गरम होते मित्रांनो. तर त्याच्यासाठी थोडं शेड पण चांगलं असणं महत्त्वाचं असते. जर हाईट जर कमी असली तर मित्रांनो काय होते, असं पूर्ण असं गरम गरम मित्रांनो, त्याला काय म्हणते, असं दमट वातावरण होऊन जाते मित्रांनो, आणि खूप जोरात असं गरमी होते मित्रांनो. आणि इथे गरमी अशी असते का फॅन लावला तरी मित्रांनो फॅनची हवा नाही लागत आणि एवढं गरम लागते. तर मित्रांनो आपल्या शेडवर मित्रांनो आपण ज्या ह्या गाया मित्रांनो लोणीवरून मित्रांनो पावसाळ्यातच आणल्या होत्या स्टार्टिंगमध्ये. तर मित्रांनो तेव्हा एवढा प्रॉब्लेम गेला का आम्हाला मित्रांनो, आम्ही जवळपास 50-60 हजार रुपयाचे नुसते औषध आणले, पण गाय ठीक होत नव्हत्या. काही ना काही रोजचा प्रॉब्लेम, मस्टॅटिसचा प्रॉब्लेम, हे सगळे टोटल प्रॉब्लेम येऊ मित्रांनो. एवढे औषध आणले आम्ही, मेडिकलवाला मित्रांनो मित्र होऊन गेला होता, जेवढे मित्रांनो आपण औषध आणले. मित्रांनो हा कालवडी मित्रांनो बघाय, तिकडल्या फार्मरचा तुम्हाला फोटो दाखवतो मित्रांनो. एका महिन्यामध्ये इतका फरक दिसून राहिला मित्रांनो का मित्रांनो, तिथे आम्ही ट्रीटमेंट करू मित्रांनो. इथे आल्यानंतर एका गायला इंजेक्शन लावायचं काम नाही पडलं आणि काही नाही मित्रांनो. फक्त गायांना आपण तिकडून आणल्यानंतर मित्रांनो सगळ्यात आधी हायटेक इंजेक्शन लावले होते सगळ्याला मित्रांनो. गोचिड होते आपल्या तिथे त्या फार्मवरती, तर ते इकडे आले नाही पाहिजे मित्रांनो, म्हणून आपण सगळ्या गायांना गोचिडचे आपण इंजेक्शन लावले होते, म्हणजे हायटेक. तर सगळ्या गायांना आपण 10-10 ml लावले होते. तर मित्रांनो आता गोचिड नावाची वस्तूच नाही राहिली आपल्या फार्मवर एक पण, आणि फ्लोरिंगवर पण औषध मारलं होतं. तर मित्रांनो आता बघू शकता गायांची हेल्थ किती मस्त आता झालेली आहे. तर हा एक मस्त फायदा झालेला आहे मित्रांनो, सगळ्यात टोटल मित्रांनो फायदा झालेला आहे इकडे आल्यानंतर. तर अशा प्रकारे सगळं मित्रांनो आपल्या तिकडल्या शेडवरून आल्यानंतर एवढा सगळा फायदा झाला 1 महिन्यानंतरच मित्रांनो. तर मित्रांनो तुम्हाला जर आपल्या फार्मवरचं जर काही विचारायचं असेल तर मित्रांनो नक्की कमेंट्समध्ये मला विचारू शकता, मी त्याचा रिप्लाय नक्की करेन. तर अशा प्रकारे आपल्या फार्मवरचा सेटअप आहे. तर मित्रांनो असं सगळं चालू आहे आपल्या फार्मवर. तर 1 महिन्यानंतर तर अजून असेच पुन्हा 2-3 दिवसांना डिटेल्समध्ये व्हिडिओ तुम्हाला देणार आहे. तर म्हणजे डिटेल्समध्ये व्हिडिओ म्हणजे मित्रांनो आपल्या शेडला खर्च किती लागला आहे त्याबद्दल एक डिटेल्समध्ये व्हिडिओ येणार आहे. तर मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, टोटल खर्चाबद्दल व्हिडिओ येणार आहे. तर नक्की सबस्क्राईब करून. आणि मित्रांनो भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की चॅनलला आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.